छत्रपती संभाजीराजेंबद्दल विकिपीडियावरचा आक्षेपार्ह मजकूर हटवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आलेल्या आहेत। या मजकुरावरून काय वाद झाला आणि विकिपीडिया वारंवार अशा मजकुरानं वादामध्ये का सापडतंय त्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट। इतिहासाबद्दल राहुल सोलापूरकर नंतर आता अभिनेता कमाल खाननं अकलेचे तारे तोडले आहेत। संभाजीराजेंबद्दल विकिपीडियात असलेला आक्षेपार्ह मजकूर खरा असल्याचा दावा करत त्यानं शेअर केल्यानं वाद उभा राहिलाय। यावर संताप व्यक्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं सायबर विभागाला विकिपीडियावरही हा मजकूर हटवण्याबाबत पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत। जर अशा चुकीच्या माहिती टाकत असतील तर आपल्या IT ॲक्ट प्रमाणे आपण सगळ्यांनी मला वाटतं कंप्लेंट करावी आणि डिपार्टमेंटकडून ते तातडीने काढून घेतलं पाहिजे। ज्या प्रकारे विकिपीडियावर छत्रपती संभाजीराजेंच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे, या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत IG सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं। जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी। ज्या विकिपीडियावरच्या माहितीवरून हा वाद सुरू झालाय ते विकिपीडिया काय आहे ते समजून घेऊयात। इंटरनेटच्या उदयाआधी एखादी माहिती मिळवण्यासाठी पुस्तकांचाच आधार घ्यावा लागायचा। मात्र इंटरनेट नंतर विकिपीडिया नावाचं एक माहिती केंद्र उदयाला आलं। इथं जगभरातले लाखो लोक आपल्याकडची माहिती शेअर करतात। ती माहिती वारंवार अपडेट देखील होत असते। एखाद्यानं टाकलेली माहिती खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी काही लोकांचा समूह देखील आहे। याआधी अनेकदा विकिपीडियावरच्या माहितीच्या अचूकतेवर वादही झाले आहेत। विकिपीडियाचा मुख्य कारभार अमेरिकेतून चालतो। माहितीनुसार इंग्रजी विकिपीडियात तब्बल 50 लाख लेख आहेत। जगाच्या कोपऱ्यातून कुणीही विकिपीडियात माहिती लिहू शकतो आणि एखादी माहिती संपादितही करू शकतो। जगातल्या 262 भाषांमध्ये विकिपीडियाचा वापर होतो। भारतात ट्विटरहून जास्त लोक विकिपीडियाचा वापर करतात। एका महिन्यात 5 कोटीहून जास्त लोक विकिपीडियाला भेट देतात। वादानंतर मात्र विकिपीडिया यातून हात झटकतं। आपण फक्त माहिती संकलित करून लोकांपर्यंत पुरवतो, त्या माहितीचे प्रकाशक नाहीत असा तर्क विकिपीडियाकडून दिला जातो। काही महिन्यांपूर्वी अनेक घटना पक्षपाती लिहिल्याच्या आरोपात भारत सरकारनं विकिपीडियाला नोटीसही बजावली होती। आजवर 13 देशांनी विकिपीडियावर बंदी घातली आहे। अनेक वादांवर विकिपीडियानं स्वतःच म्हटलंय की त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर प्राथमिक स्रोत म्हणून करू नये। कमाल खान हा एक भोजपुरी अभिनेता आहे। याआधी आपली विधानं आणि पोस्टमुळे त्याला अनेकदा अटकही झाली आहे। आधी विधानं करायची आणि नंतर माफी मागायची हा कमाल खानचा जुना नित्यक्रम राहिलाय। फक्त आक्षेपार्ह विधानच नाही तर इतरही अनेक गुन्ह्यांमध्ये कमाल खान तुरुंगाची हवा खाऊन आलाय। माझी महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की KRKचा तात्काळ तुम्ही बंदोबस्त करावा। छावा चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून हा औरंगजेबासारखा पिसाळल्याचं निदर्शनास येते आहे। KRK असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल असे जे शिवरायांबद्दल आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलतात यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटक केली पाहिजे। संभाजी महाराज राजांबद्दलचा इतिहास आजपर्यंत चुकीच्याच पद्धतीने गेला। इथल्या सनातनी मनुवादांनी कायम संभाजी महाराजांना बदनाम केलं। म्हणजे जेव्हा ते राज्यसत्तेत होते तेव्हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। संभाजी महाराजांना इथल्या एका समाज व्यवस्थेने कायम बदनाम केलं। कायम अतिशय चाणाक्ष बुद्धीचा राजा, त्याला औरंगजेब कधीही हरवू शकला नसता। या सनातनी मनुवाद्यांनी कायम कान रचलं आणि अखेरीस संभाजी महाराज हे संगमेश्वरला हाती सापडले आणि त्यांचा अंत झाला। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।